पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करूपचार कोप मोडकी जरजर, दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्याना रे, काय करू उपचार कोप मोडकी जरजर, घरी मोडकिया बाजा घरी मोडकिया बाजा, वरी वाकळांच्या शेजा, देवा काय करूपचार कोप मोडकी जरजर, मुख शुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार कोप मोडकी जरजर, विठाला विठाला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता, चरणावर ठेवणी माता साष्टांगाता दंडवत, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रहिं, समागत्य तिष्ठन्दमानंद कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा, जय हो Thank you.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा अश्वचंद्रमोणी फणींद्र माता मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू भवा दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी जयांचे केली स्मरण होय सकळ विज्ञांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जरजर प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवे करता सादर आणि भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंददय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा भंग असून प्रस्तुत भंगा श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं वर्णन करत असताना त्या पाहुण्याचा पाहुणचार करत असताना पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य व्यक्त करतायत विठाला विठाला पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करूपचार कोप मोडके जर्जर अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे आणि या धर्ममंडपात बसल्यापैकी असा कुणीच नाही की ज्याला पाहुणा शब्दाचा अर्थ माहिती नाही। अभंगाचा पहिला शब्द शिवम महाराज पाहुणा आहे कारण आज पाहुणा शब्द इथं बसलेल्या कुणाला माहिती नाही असं नाही। पाहुणा याचा अर्थ आज मी तुमच्या गावात पाहुणा आहे आणि पाहुणा या शब्दाला अनुसरून अजून एक शब्द येतो तो पाहुणचार आहे। पाहुणा आला की त्याचा पाहुणचार आला। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्या घरी पाहुणा आला पण पाहुणा कोण आला तर जगाचा मालक पंढरीश परमात्मा आला। त्याची अनेक नाव आहेत त्याची अनेक रूप आहेत आणि त्याचे अनेक अवतार आहेत। अनंत अवतार घेसी भक्ताकारणे कनवाळू कृपाळूनी ना लागी उधरणे अवताराच्या राशी तो भाव भाव विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी। त्याची अनेक अवतार त्याची अनेक रूप आणि दादा त्याची अनेक नाव आहेत। त्या अनेक महत्वाच्या नावापैकी ऋषिकेश हे त्याचं महत्वाचं नाव आहे आणि तो ऋषिकेश नावाचा पाहुणा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्या घरी आला। तसं पाहायला गेलं तर हा पाहुणा घरी येणं जवळजवळ अशक्य आहे तरी तुकोबारायांच्या घरी आला याचा अर्थ तुकोबारायांच्यात काहीतरी सामर्थ्य आहे। लक्षात नाही का? पाहुणा म्हटलं की तुकोबारायांनी त्याचा पाहुणचार केला पाहिजे नाही। तसं पाहायला गेलं तर पाहुणा हा शब्द सगळ्यांना लक्षात आलाय। काही पाहुणे भाग्यवान आहेत काही पाहुणे दुर्दैवी आहेत। ऐका दादा काही पाहुणे भाग्यवान आहेत काही पाहुणे दुर्दैवी आहेत। बरं भाग्यवान सांगू का दुर्दैवी सांगू? तुम्ही नाराज आहे का मॅ? असं स्माइल ठेवायचं असं लई असं टेन्शन मध्ये बसायचं नाही कीर्तनात मोकळं बसायचं। दोन्ही सांगू का? दोन्ही सांगतो। दुर्दैवी पाहुणा म्हणजे झालं असं एखाद्या गावात आम्ही सकाळचं कीर्तन उरकलं आमचे शुभम महाराज मृदंगाला होते आकाश महाराज होते पद्मस महाराज तुम्ही आपली सगळी मंडळी या ठिकाणी सकाळच्या गायनाला होती आणि सायंकाळच्या कीर्तनाला निघालो। दुर्दैवी पाहुणा सांगतो जाता जाता आता कीर्तन वाजवल्यानंतर पक्वाजाला भूक लागते कीर्तन करायला कळलं पाहिजे नाही। शुभम महाराजांना जरा भूक लागल्यागत झालं। महाराज म्हणले महाराज पहिले जेवणाचं नियोजन लावा
म्हणलं कुठंतरी गाडी थांबवता येईल, थोडं लेट झालंय, आपल्याला पोचावं लागेल, पुढचं कीर्तन 7 ते 9. म्हणजे चालेल महाराज, पण पहिले जेवणाचं करा नियोजन. आता दरमजल प्रवास सुरू झाला. स्टार्टर मारा म्हणलो, जरा थोडंसं गाडीचा स्पीड वाढवा म्हणलो ड्रायव्हरला, उशीर झालाय. इकडं शुभम महाराज म्हणले, महाराज पण जेवणाचं कसं काय करायचं? म्हणलं करू, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. पण काय झालं, आता ग्लासभर दूध मिळावी एवढीच अपेक्षा होती. ज्या घरात आम्ही पाहुणे गेलो तिथून नेमकं म्हातारीचं मोठं बाहेर आलं. आता आम्हाला ग्लासभर दूध तरी मिळेल का काय वाटतं तुम्हाला? पाणी मिळेल? शुभम महाराज नाराज झाले. कसं तरी कीर्तन वाजवलं. आता म्हणलं गाड्या जाऊ द्या म्हणलं एवढ्या बार. ते म्हणले महाराज आता भूक मोड झाली म्हणले, आता 11-9 नंतर कुठं, आधीच भूक लागली, दुपारचं जेवण मिस झालं म्हणले. म्हणलं काळजी नको करू गड्या, पुढच्या वेळेस आपण करून नियोजन कसं तरी व्यवस्थित. ते म्हणले महाराजचा आता काय बोला ना म्हणले. 10 दिवसाचा काळ गेला. परत सकाळचं कीर्तन एक आलं, सायंकाळचं वीर वाटवत होतं. आता म्हणलं कसं काय करावं? तर मग आकाश महाराजांना म्हणलो, आता माझं काय धाडस आहे ना शुभम दादाला फोन करायला, तुम्हीच फोन आणा म्हणलं, तुमच्या जवळचा जोडीदार आहे. ते म्हणले महाराज मागच्या वेळेस त्याला नाराज झाल्यात, माझं बी काही धाडस आहे ना. म्हणलं मीच करतो फोन. शुभम महाराजांना फोन केला. आता भाग्यवान पाहुणा सांगतोय. म्हणलं महाराज तुम्हाला यायला लागेल सकाळचं कीर्तन. ते म्हणले सकाळच्या कीर्तनाला येतो बुवा, पण रात्रीच्या कीर्तनाला काय जमणार नाही. म्हणलं का? म्हणजे मागच्या वेळेचा अनुभव काय चांगला नाही तुमच्यासोबतचा. म्हणजे माग तुम्हाला कळायला पाहिजे की पक्वा जाऊला भूक लागते, तुम्ही निदान एखादा वडापाव तरी चारायचा. म्हणलं आता वडापाव चारला असता, पण त्या दिवशी एकादश होती, त्यामुळे मलाही वाटलं कसं काय करावं, आणि म्हणून मी आपलं दरमजल पुढे निघालो. का मग असं झालं. ते नियोजन कसं काय लावावं असं म्हणले. ते म्हणले महाराज नाही जमणार म्हणले, थोडंसं माफ करा, सकाळच्या कीर्तनाला येतो. मी म्हणलो काळजी करू नका, थोडं वाढून देतो तुम्हाला. ते म्हणले वाढायचं जाऊ द्या, पण वाढायचं नियोजन लावा. मागच्या वेळेस वाढायचं. माझा आवाज येतो ना मागेपर्यंत? पहिला म्हणलं आवाज येतो ना तुम्हाला? लक्ष नाही का? कसं जरी त्यांना कन्व्हिन्स केलं, आकाश महाराजांना परत एक फोन मारायला लावला, मी फोन केला, थोडं कन्व्हिन्स केलं. आमची कन्व्हिन्सिंग पॉवर स्ट्रॉंग आहे. आणि मग कन्व्हिन्स केलं आणि कसं तरी महाराजांना सोबत घेतलं. महाराज म्हणले एवढं नियोजन लावा. दरमजल प्रवास सुरू झाला. मला जडकी भरलेली. आता मागच्या वेळेचा अनुभव काय बाबा चांगला नव्हता. आता म्हणलं कसं काय व्हावं. गेलो ज्या गावात कीर्तन होतं तिथपर्यंत गेलो. आता काही नाही, दूध काय नुसतं पाणी मिळावं एवढीच अपेक्षा होती, ग्लासभर पाणी मिळावं. पण ज्या घरात पाहुणे गेलो तिथला नेमका जावई आलेला होता. आता तुमच्या इकडे जावायला काय करतात? आमच्या इकडे पुरणपोळी करतात बरं का. पुरणपोळी, त्याच्यावरती तुपाची धार टाकली, कुरड्या पापड्या, ते सगळं चाललं. आकाश महाराज म्हणले ते नाही आपल्याला जमत. म्हणलं आपली ताटं तर बघू द्यात आली होत्यात का नाही, तर मागच्या वेळेस गत व्हायला नको. जावयाला ते वाढलं गेलं. सडा समर्जन, रांगोळी, सुंदर असं ताट पाट, आणि हा सगळा थाट जावायचा. हे पाहून आमच्याही तोंडाला पाणी सुटलं. आता काही नाही, ग्लासभर पाणी मिळावं एवढीच अपेक्षा होती. तेवढ्यात कुणीतरी घरातून बाहेर आलं. ते म्हणले संत येते घरा, आणि तोची दिवाळी दसरा. आमच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला. आमच्या चेहऱ्यावरची स्माईल वाढली. मी आदरणीय शुभम महाराजांकडे बघायला लागलो. महाराज माझ्याकडे बघून हसते. मला बी थोडं निहार वाटलं. मला आज कीर्तन जोरात वाजवणार बुवा, मला जरा पवाडा म्हणायला लागतो. आणि मग आता कसं काय गणित होईल. आणि मग तेवढ्यात कुणीतरी म्हणलं महाराज तुमची बी ताटं लावण्यात आली. आमची ताटं लावण्यात आली. सडा समर्जन, रांगोळी, पंचवाक्वानाचं ताट पाट, असा थाट, पुरणपोळी वाढण्यात आली, तुपाची धार टाकण्यात आली. जशी धार पडली तशी मला इकडं हसा यायला लागलं. म्हणलं गाडी आज बेस जोरदार आहे. आमटी वाढण्यात आली. म्हणलं आज काय टेन्शनच घ्यायचं नाही. आणि मग ती भजी काय, कुरड्या काय, आणि सगळं काय. प्रश्न इथपर्यंत आणलाय. मला प्रश्न बसलेल्यांना विचारायचा आहे, हा पुरणपोळीचा घास किंवा हा थाट आमच्यासाठी होता का जावयासाठी होता? कुणासाठी होता? जावयासाठी होता. पण जावयाबरोबर आम्हालाही पुरणपोळी खायला मिळली. आम्ही भाग्यवान पाहुणे. विठाला भाग्यवान पाहुणा आहे व्यवहारात, पण शास्त्रात ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनाला केले नारायणे. हे अर्जुनासाठी केलं, पण संजय हा भाग्यवान ठरला. संजय हा भाग्यवान पाहुणा आहे. काही पाहुणे भाग्यवान, काही पाहुणे दुर्दैवी, पण काही पाहुणे असे म्हणजे जे आपण मी पाहुणे बरं का बाबा, आहेत ना पाहुणे. काय वाटतं तुम्हाला? आया सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. आपण पाहुणे, आणि आपण कुणाचे? हरवी न जन्म नरकाची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी न जन्म नरकाची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा
वाजवा टाळीन मग काय आता प्रमाण झाले की टाळी वाजवायचं. रिविन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी हो. आपण सगळे पाहुणे, पण आपण कुणाचे? आपण पाहुणे यमाचे. पण दादा काही पाहुणे यमाचे बी नाहीत. जे 90ची गाडी त्याला यम घ्यायला येईन का? कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली, पिणारी गेली नाहीत. माहिती आहे तुम्हाला? आपण सगळे पाहुणे. हा येरती पामर जीव किती येथे नाही उरू आले अवतार. इथं अवतार राहिले नाहीत, मला अवतावाली कशी काय राहणार आहेत? आपण सगळे पाहुणे आहेत. लक्ष नाही का? सांगायचं तात्पर्य आहे महाराज तुकोबार आहे सांगतात तो पाहुणा मात्र वेगळा आहे. तो पाहुणा जगाचा मालक पंढरीश परमात्मा आहे. त्याचे अनेक नाव आहेत, त्यातला ऋषिकेश नावाचा पाहुणा. तुकोबार आहे, तुम्ही जगाचा मालक बोलवता आणि तुम्ही अभंगात म्हणता मोक्षदी तुळशीदळ. तुका म्हणे मी दुर्बळ. मग तुम्ही दुर्बळ आहे तर जगाचा मालक तुमच्या घरी कस काय आला? काय वाटतं तुकोबार आहे दुर्बळ आहेत? अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम तुकाराम भानुदास महाराज वा. आकाश महाराज वा. वाजवा टाळी मग काय आता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. मी खरंच सप्ताह कमिटीचं पुन्हा एकदा हृदयातून धन्यवाद देतो. फार सुंदर गायनाचार्य, फार अप्रतिम आणि वादक. मी खरं सांगू का, गायनाचार्य आणि पकवाज वादक हा कीर्तनकाराचा आत्मा आहे. लक्षात नाही का? यांच्याशिवाय कीर्तनच रंगू शकत नाही महाराज. म्हणजे मी म्हणलो गाड्या एवढ्या लांबचा प्रवास 600 किलोमीटर करून आलोय, पण कसं काय गणित असेल. पण खरंच तुम्ही नियोजन फार सुंदर केलंय. मला खरंच माझा पूर्ण थकवा निघून गेला भाऊ. फार आनंद वाटला. एवढ्या लांब प्रवास करून आलं की चांगलं नियोजन असं बसणारी बैठक व्यवस्था चांगली आहे. जुनी लोक आहेत ती बी लई प्रसन्न आहेत. नाही तर काय माहिती का, कधी कधी कीर्तनात डायनामा गेलेले, रशा तुटलेले एवढीच फक्त तरुण पोरं बी आहेत कार्यक्रमात. लक्ष नाही का? फार चांगले. तिकडे ते आमच्या डॉक्टर साहेबांची भेट झाली, गणेश सर. फार त्यांचं या ठिकाणी चांगलं कार्य, शैक्षणिक शिक्षण घेऊन या ठिकाणी डॉक्टर होणं, आपल्या गावाचं नाव या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं पुढे नेणं. इथं मला काय बघा, माझं काय तुमच्या गावात मतदान नाही का, कुठला माझा पक्ष नाही का, मला कोणी नावं घ्यायला लावली नाही. हे काय होते, नावाच्या गडबडीमुळे लय गडबडी होत्यात. ते म्हणते त्यांचा काहीतरी वशिला आहे महाराजांकडे. काय वशिला आहे का? त्या हातल्या हाताने पाकिट टाकणार माझ्या खिशात, महाराज माझं नाव घ्या म्हणून. मी आलेच सांगितलं काय असते, हे नावामुळे ना सप्त्यात लय गडबडी होते. हम नाम के प्रेमी नाही, हम हरिनाम के प्रेमी. याद रखो. विठाला 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 तुकाराम नाम घेता कापी. तुकोबर आहे हे सामर्थ्यवान संत आहेत. महाराज सांगतात आम्ही इथं आलो तसं पाहिलं गेलं ना आकाश महाराज, तर तुकोबारे येतच नव्हते. ते विठोबांनी सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हटला देवा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणार नाही. हे तुका जावं लागेल. उडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. तुकोबारे सांगतात ए विठोबा अरे जाणार नाही बाबा. महाराज शुभम महाराज 4 शब्द लय जादूगार आहेत महाराष्ट्रातले. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि एक शोभा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता सुधारण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं, अमृतानुभव चांगले उपसष्टी ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला. आणि शुभानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार. विठोबांनी सांगितलं तुका जावं लागेल. तुका म्हणला सगळं जमल पण इकडे येणार नाही देवा. अरे जा तुका, तुझी गरज आहे. अरे अडचण काय तुका? हे विठोबा ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना
तिथली लोक लय वांगाळ आहेत. वांगाळ कळलं का तुम्हाला? हो आद्रवड वांगाळ नाही कळलं होय. वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढं जायला लागले की आपली मागं वाढते, त्याला वांगाळ म्हणतात. आजपर्यंत आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच नाही दाखवलं, त्याला वांगाळ म्हणतात. आणि खरं सांगू का, तुमच्याकडे लय वांगाळ नाहीत, आमच्याकडे आहेत. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, इथलं नाही सांगत तिकडे सांगते. ते गायनाचार्य कीर्तन झाले आले, मला म्हणले महाराज आज कशी काय साथ केली? म्हणलं लई एक नंबर. म्हणले तुम्ही निरीक्षण नाही केलं? अरे म्हणलं परफेक्ट ऑब्झर्वेशन केलं, एक नंबर गायले तुम्ही. म्हणले महाराज अहो तसं नाही, बाजूच्या जी कशी काय चिरावली म्हणले आज. आता म्हणलो जिरवायला तवय रे तू इकडे. ते म्हणले माझ्या मागं त्याला म्हणताच नाही आलं. म्हणलं तुझ्या मागं म्हणता नाही येणं म्हणजे परमार्थ नाही, तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. इथं चुकवा चुकवी नको, इथं रुसवा रुसवी नको, इथं फुगाफुगी नको. हा खेळ काय एकटाच आहे का? सगळ्यांचा खेळ आहे, सगळ्यांनी मिळवला पाहिजे रे, आनंद घेतला पाहिजे परमार्थाचा. महाराज हवी तर स्पर्धा, एखाद्याचा बंगला चालला की लोक माझ्यात कुठून आणला पैसा, काय करायचं तुला लोकांचं? तुझं तू बघ ना. दुसऱ्याचा बंगला चालला ना, आपल्या मनात समाधान झालं पाहिजे नाही. मग विठोबा आपल्या बी बंगल्याची पायरी तयार कर घेतो, पण लोकांचं वाटोळ्या टपलो की देव कधीच चांगलं करीत नाही. लक्ष नाही का? अहो लई स्पर्धा. आता मी नवीन गाडी घेतली आकाश बाबा, मला आमच्या आता तुमच्यासारखे काही जोडीदार आहेत त्यांनी अभिनंदन टाकलं, कोणी इंस्टाग्रामला अभिनंदन केलं. कबीर महाराज ऑफिशियल चॅनल आहे, चॅनलची जाहिरात नाही करायला आलो. ते काय होतं नंतर पोरं फोटो काढते, स्टोरी मेन्शन करतात. परंतु आता थोडंसं तो हा प्रेम तो भाव आहे तो निर्माण झाला पाहिजे ना कीर्तनात. लक्ष नाही का? सांगणारे हे लय गेली. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं आहे का? ते गाणाऱ्याला बी गाऊन देत नाहीत, पक्वाजाला नीट वाजून देत नाही. ते त्याचंच म्हणणं खरं असतं, असं नाही चालत. लक्ष नाही का? तुमच्या या भागात इथं माझं पहिलंच कीर्तन आहे. सगळी माझ्या दाढी का बघतात आल्यापासून. ही काय अफजल खानाची नाही दाढी, महाराजांच्या मावळ्याची दाढी. लक्ष नाही का? महाराज सांगणारे जाता जाता मी, मला वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, अभंग घेतल्यानंतर निदान पहिल्या चरणापर्यंत आम्ही आलो पाहिजे, म्हणून अभंगाची या ठिकाणी भूमिका तुमच्या समोर मांडतोय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हा, आणि मग ते हे सांगणार, त्याच्या पुढे जाऊन बोलणार आहे. हे सांगायचं तात्पर्य काय? काही सगळ्यांनी चांगलं अभिनंदन केलं. आमच्या गावाकडचा एक जोडीदार आहे, तुम्हाला खरं सांगू का पोरांनो, काही मित्र मनाही मित्र आहेत, पण ते लय आतल्या गाठीचे आहेत, कधी घात करते सांगता येत नाही. गावाकडच्या एका मित्राने फोन केला, म्हणले कबीर महाराज. म्हणलं बोला. म्हणले नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणले इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही महाराज 30 लाखाची घेतली. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही मग हप्त्यावर घेतली का? मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? अरे तुझ्या घरासमोर 4 गडे पुचित बस ना. लोकांनी घेतली म्हणून पोटात दुखीत. काय झालंय माहितीये का? तुम्हाला खरं सांगू का महाराज, हे मृत्यू लोकातलं अवघडच गणित, खरंच अवघड आहे. मोठं वाक्य बोलू का? मृत्यू लोकातला माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, ते दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. विठाला तुकोबारे सांगणार, हे विठवा अरे जाणार नाही ती वांगाळ येत ती. ते चांगलं काम करायला लागले की मागं वरत्यात. ए तुका अरे मीच बनवले ती तसली. ते टोचणारे काटे नसले ना, चांगल्या माणसाला काम नाही करता येत. कुणीतरी आडवा पाय टाकला पाहिजे, त्याला मागं वडलं पाहिजे. नाही लक्ष देऊन ऐक तुका, तुझ्याकडे आव्हान आहे आणि हे फक्त तूच पेलू शकतो. या भूतलावर जाऊन या समाजाला सन्मार्गाला लावणं. तुकोबारे इथले नाहीत, ते आले कुठून याला प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे टाळेल मग काय. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. दादा जाडू संतांचे मार्ग आणि आडरांनी भरले जग.
विठोबा जाईल मृत्यू लोकात, ही पूर्वपीठिका आहे अभंगाची, पहिल्या चरणानं ऐका. जाईल विठोबा मृत्यू लोकात, पण दोन गोष्टी द्याव्या लागतील. देशील अरे माग तुका, मग देवा एक, मृत्यू लोकात मरण नको, आणि जर समाजाने त्रास दिला तो मुरारी म्हणून विठोबा तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. काय मागितलं तुकोबार यांनी, देव सांगतायत काय, मुरारी म्हणून. मुरारी कळला तुम्हाला? नाही कळला? इकडे तिकडे महिला ओ लाडकी बहीण योजना, मुरारी कळला का तुम्हाला? तुमच्या हृदयातला विषय मुरारी. पोरगी म्हणते बाबा लय मोठं लग्न झालं हो मैत्रिणीचं, 50,000ची साडी होती अंगावर, गुलाबजामचं जेवण, आणि काय सांगू बाबा, तालुक्यातलं मोठं कार्यालय होतं. बापाच्या खिशात रुपया नाही बरं का बाबा, 1 रुपया नाही खिशात. लहान चेहरा झाला, बारीक चेहरा केला बापाने, केविलवाना चेहरा झाला. हे बाई विश्वास आहे ना व बापा? बाबा का वा असं का म्हणता? मैत्रिणीचं मोठं लग्न झालं म्हणली ना, 50,000ची साडी होती ना अंगावर, काळजी करू नको, तू बोट ठेवती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. मोठं कार्यालय, गुलाबजामचं जेवण काय, 2-2 स्वीट डिश ठेवू आपण. अरे बाबा पण आपली परिस्थिती नाही, तुला काय करायचं बाई, हाय ना व तुझा बाप. मुराळी सांगतो, मुराळी फक्त 2 मिनिटं स्पर्श करतो मुराळ्याला. पोरगी म्हणते बाबा अरे नाही शक्य हो बाई, ते मी आपलं सहज बोलले तुम्हाला, मला तुमच्या भावना नाही दुखवायच्या. अरे बाई तसं नाही ग, पण माझी इच्छा नाही का माझ्या लिकीचं चांगलं लग्न करावं. इथं बसलेल्या कोणीही लिकीला विचारा, बापाची परिस्थिती लय भारी नव्हती बरं काही, पण पुरीचं लग्न लय मोठं करून दिलं. काय दिलं लिकीच्या लग्नात? पोरगी म्हणती बाबा अरे जाऊ द्या बरं का, ज्या दिवशी पाहुणे बघायला यायचे ना, म्हातारी म्हणती लय मोठी पार्टी, ही सुईरीक जुळायची नाही आपली. अहो लक्ष देऊन ऐका सज्जन, अहो मुराळी सांगतो, या मुराळ्यात फार अर्थ लपलेला आहे. तुकोबाराय सांगतात विठोबा तुला मुराळी म्हणून यावं लागल. हा घरातली स्त्री फार निरीक्षण करते बरं का. ती म्हणली खरं सांगू का, तुमची फार इच्छा आहे लिकीचं मोठं लग्न करावं, पण ही लोक लय मोठी आहेत, यांची ना आपली सुईरीक जुळणार आहे का? हुंडा करून देणार? तुला काय करायचं म्हातारे, तू गप, तू मध्ये नको बोलत जाऊ, माय पोरगीन मी बघून घेईन काय करायचे. ज्या दिवशी पाहुणे बघायला यायचे ना, आदल्या दिवशी रात्री म्हातारं झोपलं नाही बरं का, डोळे लाल बुंद झालते. म्हातारी म्हणते बघणार नाही का इकडं आज? काय झालं? काय नाही का, मला बी टेन्शन आले, हुंडा कसा देणार आहे. पण खरं सांगू का, बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. हे माहिती नवं लग्न कसं करणार, पण ह्या घरात जर पोर गेली ना, अरे लय चांगल्या घरात जाईल, कल्याण होईल माझ्या बाईचं. या जगाच्या पाठीवर पुरीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारा बाप आहे, आणि बापावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी लेक आहे. जगाच्या पाठीवर लेकीचं आणि बापाचं प्रेम हे सर्वात मोठं प्रेम आहे. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं बापाचं. ज्या दिवशी पाहुणे बघा आलं ना, लय लगबग, अहो लय आनंदात झालाय, अजून लग्न झालं नाही आणि तुम्ही एवढा आनंद. अरे नाही लय चांगली माणसं आहेत. अरे बघ ना, त्यांचे पैसे इस्टेट जाऊ दे, पण पोरगं लय सोन्यासारखं वाटतंय. या घरात जर आपली पोरगी गेली ना, लय कल्याण होईल. म्हाताऱ्याचे डोळे आज भरून आले बरं का. इथं बसलेल्या कोणीही लिकीला विचारा, तो बाप जर रडला कोणासाठी असेल ना, या लाडक्या लिकीसाठी रडलाय. हृदय दाटून आलं त्याचं. साधे आई म्हणती, म्हातारी म्हणती अहो लय मोठी लोक आहेत, अहो जमायचं नाही, तुला काय करायचं हे पुरी, पोरग कसं वाटते तुला? जशी पोरगी लाजली ना, म्हातारं म्हणते याच घरात द्यायची तुला. म्हातारा हा शब्द लय त्यागाचा आहे. म्हातारा वाईट अर्थानं बोलत नाही, त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्याच नव्हता. विचारा बसलेल्यांना, चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या. आमचं तेज अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडून घेतल्या, म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. ज्याने आयुष्यभर त्याग केला महाराज. अहो कुणासाठी लढला? हा पोरगी म्हणते बाबा अरे लोक ना आपलं नाही जमायचं बाबा. बाई 1 एकर जमीन आहे ना, हे गाण ठेवीन बघ, पण लग्न तुझं ह्याच घरात देणार बघ, तुला किती बी हुंडा मागू दे. खरं सांगू का आई, मी बसलेल्या मी म्हणूनच विचारलं, कोणीही लिकीला विचारा, लय भारी परिस्थिती नसेल हो, पण लई चांगल्या घरात दिलं लिकीला, कल्याण झालं पुरीचं. ज्या दिवशी लग्न होतं ना, हा त्या दिवशी पोरगी खरंच जे बोट ठेवलं तीच साडी घेऊन दिली बापाने. मैत्रीण म्हणते अरे एवढं चांगलं नटली, एवढं चांगलं सजली, आज तुझं लग्न आहे, आनंदाचा दिवस आहे, अरे रडती कशा पाई तू? अरे ते कॅमेरामॅन म्हणतो अरे दीदी थोडी स्माईल ठेव चेहऱ्यावर, आणि तुझ्या चेहऱ्यावर स्माईल नाही म्हणली. नाही ग तसं नाही, नाही नाही काहीतरी अडचण आहे. तेवढ्यात लिकीच्या समोर आई उभी राहिली. लेक म्हणते माय, अरे बाप नाही दिसत. खरं सांगू का, मैत्रिणीला सांगायचं झाडच झालं नाही, पण आईला विचारलं. आई म्हणते काय झालं बाई? काही नाही का आई, अख्या मंडपात नजर गेली पण बाप नाही दिसत. आई म्हणते खरं सांगू का, रडू नको बाई, पण तुला हळदी लागल्यापासून म्हातारं जेवलंच नाही अजून, मग कुठंतरी पतवळ्या गोळ्या करत असेल. खरं सांगू का महाराज, ते नव्हताच त्या दिवशी मंडपात. आई तुम्ही म्हणजे पडद्याच्या समोरचे कलाकार आहे बरं का, पडद्याच्या आडचा कलाकार म्हणजे बाप आहेत. कला तो सगळ्या करतो, पण याच्या डोळ्यातलं पाणी आम्ही आजपर्यंत बघितलं नाही. याचा अर्थ असा नाही की बापाला रडता येत नाही. एवढं मोठं लग्न केलं ना,
पण त्याग बघा, घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडापिसा एका पैशासाठी, एका पैशासाठी वेडापिसा झाला. बसलेल्या कोणीही लेकराला विचारा, आधीची परिस्थिती भारी नव्हती साहेब. अहो कुणाची घरं होती, आता बंगले झाले असतील. वरतून घर गळत होतं, म्हाताऱ्याने प्लॅस्टिकची पिशवी टाकली आमच्या अंगावर. अहो एक थेंब लागून दिला नाही पावसाचा. खरं सांगू का महाराज, एक थेंब लागून दिला नाही पावसाचा. रात्रभर म्हातार मांडी घेऊन बसले. आम्हाला चालता येत नव्हतं, गुडघे फुटले. आम्हाला हाताला धरून चालवलं. आमचा घास भरला, बसला तर बारीक घास करून चारला. मग शेवटच्या क्षणाला चमच्याभर पाणी घेऊन पाहिजे आम्ही त्याच्याजवळ. मुरारी सांगतो आहे का, मी बाप नाही सांगाय आलो. एवढ्या लांबून काय मी तुझ्यासाठी जीवन जाळिले आणि तुने नाही पाणी पाजिले हे नाही सांगाय आलो. लक्ष नाही का मला काय सांगायचे, मला फक्त मुरारी या शब्दाला स्पर्श करायचा आहे. आई आता नुसते तुमच्या डोळे भरून नाही आले बरं का. तुम्हाला वाटतं का तुम्हाला रडता येतं? अहो यांना बी रडता येतं ना. हे सगळ्यांसमोर रडत नाही, यांची अडचणी ही व्यक्तच होत नाहीत. माणसं व्यक्त झाली पाहिजेत. तुम्हाला खरं सांगू का पोरांनो, काळाच्या पडद्याच्या आत जायच्या आधी बापाला मिठी मारून घ्या गड्या. चिरा पाडलेला पाय येरवाळीच वळखून घ्या आणि कधीतरी बसून त्याला तेल लावा. मी अशी 35 वर्षाची पोरं हांबाडा पडताना बघितल्यात. म्हणलं काय झालं? मला शेवटची आंघोळ घालायची लोक म्हणतात बापाला. अरे म्हणलं मग टाक ना पाणी बाबा. अरे लोक थांबली तुझ्यासाठी. म्हणले महाराज नाही राहतो आज, आयुष्यभर बनेलवरच बघितलं बापाला, आज शेवटची काळी पडलेली पाड बघितली. लय आधीच बघायला पाहिजे होता. खरं सांगू का, खरंच त्यागाचं उदाहरण आहे. हृदय दाटून आलं, अंतःकरण भरून आलं. उभ्या आयुष्यात बाप कुणासाठी नाही रडला, पण आज बाप रडणार होता. लेक निघाली होती, लेकीला जाऊशी बी वाटाना. लेकीचं अंतःकरण दाटून आलं. आई म्हणते हे बाई, अरे कुठे बाप? काही नाही म्हणली आई. भेटून आले, मंडपाच्या मागं बसते म्हातारं. आचार्याची किती द्यायचे, कार्यालयाची किती द्यायचे, सगळ्यांच्या हिशोब एका कागदावर करत होतं. खरं सांगू का, कसा संसार प्रपंच उभा केला गड्या त्याचं त्यालाच माहिती. लोक म्हणतात पुरुषाला दोष देतात, पण सगळ्यात प्रत्येक वेळेस पुरुष हा चुकीचा असेल असं नाही बरं का. त्या पुरुषाच्या मागं त्याचं काहीतरी दुःख लपलेलं असतं. या बिचारांना व्यक्त होता येत नाही. मी खरंच माझ्या सगळ्या या ठिकाणी पितृत्वांना सांगल गड्या, तुम्ही व्यक्त व्हा गड्या, तुम्ही बोलले पाहिजेस. अंतःकरण दाटून आलं. पोरगी म्हणते बाबा जाते वर का आता? आईला म्हणते माय बापावर लक्ष ठेव. आजी तांबर पाणी घेऊन ये वर का, बापाला माझ्या दमला असं आता. कर्ज बाजारी झाला. बाप आला आणि जावायच्या बाजूचा दरवाजा उघडा. जावाय बापू काजाचा तुकडा काढून दिलाय, जपा बर का माय पुरीला. लय सोन्यासारखी जपली, लय चांगल्या घरात दिली. खरं सांगू का, बाप 60वीत अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो. लेक जाताना सासरी. ज्या दिवशी पोरगी सासरे निघाली ना, त्या दिवशी यांच्या डोळ्यातलं पाणी कुणीच नाही थांबू शकत. हो पुरी हो, अरे लय प्रेम आहे बापाचं तुमच्यावर. मी खरं सांगू का महाराज, ज्या क्षणाला आमची तरुण पोरं 25, 30, 35 वर्षाची लहान लिखी आहेत 5-6 वर्षाच्या, अशा मिठी मारतात ना, पोरं लई थकलेले असतात, दमलेले असतात, लई दमलेले असतात आमची मुलं. पण लहान मुलगी त्यांची घरात या ठिकाणी बापाची वाट बघती. या ठिकाणी व्यवसायावरून नोकरीवरून ज्यावेळेस बाप दमून येतो आणि पुरीला मिठी मारतो ना, सगळा श्रम निघून जातो. शर्मलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. बापाचं वेगळं प्रेम आहे. लेकीला मिठीत घेतल्यानंतर बाप शांत होतो. म्हणजे काय प्रेम असेल लहान लेकी बापाचं. प्रत्येक मोठी लेक झाली, आज लग्न होऊन निघाली, बाप 60वीत अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो. लेक जाताना सासरी. मला मुरारी सांगायचं बरं, आकाश महाराज 1 मिनिटात पूर्ण करतो. सासरी गेली ना, पहिल्या दिवशी भाकरी थापाय बसती. भाकरी काय जमली नाही बाळू, भाकरी जमली नाही, अशी दाराकडे बघती. आज येईल माझा बाप, उद्या येईल माझा बाप. सासूबाई म्हणते सुनबाई 8 दिवस झालं गंमत बघती, भाकरी शिकवली नाही का आईने? नाही हो सासूबाई, अवले चांगला स्वयंपाक करते मी. आणि मग भाकरी तुटती तुझी, दाराकडे काय बघती, रडती काय? आम्ही लोक चांगली नाहीत का? नाही म्हणले चुलीच्या जाळ्या लागतात. अरे तसं नाही सुनबाई, तुझ्या सासऱ्याला चुलीची भाकरी आवडती म्हणून तिथं वाचवलं, परिस्थितीलाही चांगली आपली. नाही सासूबाई, हे चुलीच्या जाळ्यामुळे थोडा त्रास होते, सवय नाही मला. 15 दिवस झालं बाप काही आहे ना, आणि लिकीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबाना. हृदय दाटून आलं. बापाचा डायबिटीस, ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला मुलीला माहिती. बापाच्या पायाला किती चिरा पडल्या हे मुलीला अचूक माहिती बरं का. फार वेगळं प्रेम आहे लेकीचं बापावर. अंतःकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. 15 दिवस झालं पुरीच्या डोळ्यातलं पाणी थांबाना. सासूबाई म्हणती लोक चांगली नाहीत का आम्ही? का रडती सुनबाई? नाही व सासूबाई, चुलीच्या जाळ्या लागतात. बसलेल्या पुरीला इचरण चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी आहे का? बापाची आठवण येते म्हणून, बापाची आठवण येते म्हणून. 20 दिवस झालं आणि शुभम महाराज 21व्या दिवशी बाप दारात उभा राहिला. एकच आवाज दिला, हे पुरी येऊ का घरात?
पीठ बी तिथं ठेवलं, डबा बी तिथं, तवा तिथं, परात तिथं, धाडकन उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. जशी मिठी मारली ना तशी डासा पोर रडायला लागली. बाप म्हणतो बाई अरे आवर ना होत का, अरे का रडती, कशा बाई रडती? काही नाही हो बाबा, 8 दिवस झालं, 15 दिवस झालं, 20 दिवस झालं, आज येईल माझा बाप, कधी येईल बाप असं झालं. बाबा अरे तुम्हाला नाही आठवण आली का माझा बाप कसा असेल, 8 तास कष्ट करणारं म्हातारं आता 15 तास कष्ट करत असेल. अरे लोक चांगली नाहीत का बाई, रडते का? नाही हो बाबा, अरे लय सोन्यासारखी माणसं बघून दिल्यात, काहीच अडचण नाही ना, सासूरवाशे काही नाही हो, चांगले, फक्त तुमची आठवण आली. खरं सांगू का, डायबिटीसची गोळीची डबी, ब्लड प्रेशरची गोळी ठेवली ना, ही पुरीलाच माहिती आहे. बाई मिठी सुटली आणि आता बापाने मिठी मारली, मुद्दा जवळ आलाय. खरं सांगू का, या स्टंपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा आपल्या देशासाठी लढतो, आपल्याला अभिमानच असावा आणि अभिमानच आहे. वर्ल्ड कपची मॅच आहे दादा, हाय व्होल्टेजची या कराना मॅच, या स्टंपासून त्या स्टंपपर्यंत खेळाडू पोहोचला, वर्ल्ड कप मिळाला, अवघ्या भारताने टाळ्या वाजवल्या. पण तुमचा आणि माझा बाप या बांधावणीत त्या बांधावून निघाला. अरे स्ट्रोक बसला असताना दादा, अरे संपला असता बाप तुझा. पण खरं सांगू का, पेन किलरची इंजेक्शन घेतली, वेदना शामक का, तर आज माझं अंग दुखावं नाही, माझ्या लेकीचं मोठं लग्न करायचंय, माझ्या पोराचं चांगलं शिक्षण करायचंय, सलाईन लावली 2 दिवस. पण मला सांगा, या स्टंपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मासाठी टाळ्या वाजवल्या, या बांधावणी त्या बांधावर जाणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या, जर बाप पोहोचलाच तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करबंडी वाळवणी, महाराज जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सुधावा. मुद्दा संपलेला आहे. लेक रडायला लागली, मिठी सुटली आणि आता बाप रडायला लागला. पोरगी म्हणते बाबा तुम्ही का रडता? बाप म्हणतो जेवढी आठवण तुला आली ना बाई, तेवढीच आठवण तुझ्या बापाला आली. मुद्दा असा आहे आकाश महाराज, लेकीने बापासाठी रडावं याच्यात नवल नाही. याचं कारण आहे तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य आहे, तुमच्याकडे आत्मीयता आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे. तुमच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणारच आहे, पण बापानी लेकीसाठी रडावं हे लय दुर्लभ आहे. मुद्दा असा आहे, जगाच्या मालकाला जगद्गुरु तुकोबारायांनी मुरारी म्हणून बोलवावं हे दुर्लभ नाही, पण तुकोबारायांचा परमार्थ, भक्तीचं सामर्थ्य आणि नामसाधना या जोरावर जगाचा मालक तुकोबारायांचं मुरारी म्हणून यावा, हा मुरारी दुर्लभ आहे. विठ्ठला मग आले जगद्गुरु तुकोबाराय, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. तुकोबाराय समाजासाठी आले, बस त्यांनी सांग कुणासाठी आले? समाजासाठी आले. पण बाबा समाजाला संत कळले का? काय वाटतं तुम्हाला? त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि बाळूदादा आता संत राहिले नाहीत. तुम्ही म्हणताय महाराज तुमची पावलं लागू द्यात घराला, पण आमच्या शर्टाला खिशी नाही, कळलं का तुम्हाला? संत ते होते ज्यांनी सदरे घातले पण सदऱ्याला खिशे नव्हते. परत जर जॅकेट घातलं शुभम महाराजांनी तर 3 खिशे वाढतो. तुमचं बी आहे का? वा, जेवढं म्हणजे जेवढं फॅन्सी तेवढं मानधन मोठे आहे ना. नाही लक्षात आलं का तुमच्या? आम्ही संत आहे का? काय वाटतं? संत ते होते ज्यांनी सदरे घातले पण बिना खिशाचे होते. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया एकदा हे काय माहिती का विशेष? हे नुसते गायक नाही, ते पाठातले बी आहेत. पाठातले बी पाहिजेत, लक्षात नाही का? अखंड जया तुझी प्रीती, मस्जिदी तयाची संगती, मग मी कमळापती तुझबाना कंटाळा.
पडोनी राहीन ये ठाई उगाची संताची ये पायी अखंड नया तुझी. हे चांगले गाणार आहेत म्हणून मी म्हणा ना बरं का. मी पक्वा झालोय पांढरीतूनला. याचं कारण अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करताना छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे. तुम्ही आलेला काय म्हणले मला शंभूराजे सांगा. सांगणार आहे मी, पण अभंगाचा थोडी भूमिका मांडावी लागते आम्हाला. शेवटी 15-20 मिनिटं देतो दणका, टेन्शन घेऊ नका, बरोबर करतो मी, मला माहिती काय म्हणायला. आणि छत्रपती शिवाजीराजे म्हणजे हाय स्केलला सांगायला लागतं. पांढरी 4ला चालतं बरं का, हे पांढरी 2ला चाललंय. आणि डबल स्केलला चालायचं म्हणजे एवढं सोपं आहे का काय वाटतं. 2 इकडं आवाज टिकवणं सोपं नाही, म्हणून लय गात नाही. गाणारे असले आपण गप्प बसायचं. आता मी जर मुळमुळीत आवाजाचं राजे सांगितलं मला बोलावताल का. राजे म्हणले तानाजी बरायच का, आणि लय दिवस झाला आला नाही आधारवडला. राजा काय नव्हतं ते समृद्धी मार्गाने कुठून वळायचं तेच नेमकं कळाना. ते इकडून वळलं की परत तिथंच येतोय माणूस. ते मॅप बी सुकायला लागले म्हणलं. असं म्हणल्यावर कळेल का कुणाला. बोलावत्यान मला परत. शिवबा कसे सांगावेत. राजगडावर मासाहेबची जावत आणि मासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला. हो मासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणाल्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो मासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदरे असा मी मासाहेब. राजा उतरवा दुश्मनांचं निशाण, उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोणाल्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून असंख्य मावळ्यांना एकत्र करून सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी है. विठ्ठल विठ्ठल आली जगद्गुरु तुकोबार आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. समाजाला देव सांगितला, नाम महात्म्य सांगितलं, समाधानाचं साधन सांगितलं आणि मंबाजीनं तुकोबारांना काठीने मारलं. इतकं मारलं की रात्रभर बायकापोरं झोपली नाहीत. आवली म्हणते महाराज सोडा ना तू परमार्थ, प्रपंचाकडे या. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. आवले अरे प्रपंच दुःख देणार, परमार्थ सुख देणार. आवले प्रपंच उतरव्यात दुःख देतो बरं का, आणि परमार्थ उतरव्यात सुख देतो. आवले नाही लक्ष लागत. अहो महाराज मंबाजीनं मारलो रात्रभर आम्ही, तुम्हाला काहीच वाटत नाही का. महाराज सांगतात मंबाजीने मारलं तर मारू दे ना, तेलाची वाटी देते का. आवली आवली म्हणते काय करायचे, हातपाय दाबाय जायचे मंबाजीचे. आवली म्हणते डोकं फोडू का महाराज तुमच्या समोर. मारलंय काठीने त्यांनी. अहो काठीने मारलं म्हणूनच उपकार मानायला चाललो. आवली खरं सांगू का, महाराजांची भूमिका बघून आवलीला कळतच नव्हतं महाराजांना काय बोल, काहीच फरक पडत नव्हता महाराजांना. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोग दशा. आवले अरे जाऊ दे मला बाबा. अहो महाराज आम्ही रात्रभर रडतोय तुमच्या जखमा बघून, आणि तुम्ही म्हणता तेलाची वाटी घेऊन गेले. तू कोबार आहे कीर्तनात लक्ष लागेना. टाळकरी म्हणतात महाराज अरे हातपाय थरथर कापतायत. काही नाही म्हणले मंबाजीने मारलं ना म्हणून थरथर कापतायत. जातो मंबाजीकडे. मंबाजी दार उघडा. येतो का. कालचा मार कमी आहे का मार खायला आला. मार नाही खायला आलो, उपकार मानायला आलो तुमचे. उपकार का रे बाबा, तुम्ही मारलं नाही का मला, आणि मग आणि म्हणूनच उपकार मानायला आलो. तो का अरे मारल्यावर कोण उपकार मानतो होईल. मारलं म्हणूनच मंबाजी. काय संतांची भाषा आहे. आपल्याला काठी उगारली तरी उभे रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आपण. तुकोबाऱ्यांना काठीने मारलं आणि तेलाची वाटी घेऊन दारात उभे आहेत उपकार मानायला आले. मंबाजी म्हणतो तो कार बाबा. तुकोबाराय म्हणतात खरं सांगू का मंबाजी लई मारलो तुम्ही. रात्रभर बायका पोरं रडत होती उशाला बसलेली. मी विठ्ठलाचं नमन करत होतो, मी विठ्ठलाचं नामस्मरण करत होतो. मला झोपच आहे ना रात्रभर. लई मारलो मंबाजी. रात्रभर जखमा दुखल्या. जेवढ्या तीव्रतेनं मारलं ना तेवढ्या तीव्रतेनं जखमा दुखल्या, आणि जेवढ्या तीव्रतेनं जखमा दुखल्या ना तुम्ही मारल्यामुळं तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण आली, आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. काय महाराज जगाच्या पाठीवर संत आहे. विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार. साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं. मंबाजी म्हणतो तो का अरे असा संतच नाही बघितला र. आवले मंबाजी आज पाया पडत होता बर का. आवली म्हणते एक मंबाजी असे लई आहे तिथं, त्यांचं काय करणार महाराज. महाराज सांगतात त्यांना सरळ मार्गाला लावायला आलोय, देवाने पाठवलंय मला. आवले म्हणते महाराज डोकं फोडू का हो. खरंच डोकं फोडते. अहो लक्ष द्या प्रपंचाकडं. आवले जा. आवली म्हणजे मांडायले खतरनाक. तुमचं उरकलं का नाही ना ती बरं आहे. ठीक आहे
तुकाराम महाराजांची बायको भांडायला खतरनाक होती. आणि खरं सांगू का, बायको भांडणारी असली तरच संसाराला मजा आहे. काय म्हणणे तुमचं, भांडणारी पाहिजे. आमच्या का मोकार बघू नका, आम्ही घरीच नाही. घरी गेलो तर लेकर बाळू झोपलेले असतात. बाळू भाऊ आता इथून जाऊन आम्ही पाठ जाणार, सकाळी ते उठून एवढ्या लवकर 4 वाजता उठणार आहेत का आमच्यासाठी? नाही. तरी आम्ही सकाळच्या कीर्तनाला दुसरी बॅग घेतली की निघालो कीर्तनाला, तरी ती झोपलेले असतात. एका दिवशी सुट्टी बिट्टी, लहान लेकी माझी अशी तोंडाकडे बघते निहार, म्हणून काय बघत असन बिचारी. तेवढ्यात ती म्हणते, आई कोण आहे उभा? अरे बाप आहे तुझा, आणि कोण आहे काय म्हणे. थोडे फवारण्या करायला लागतात, मग रोग पडत नाही. लक्ष नाही का, एवढं सोपं नाही महाराज. सांगायचं तात्पर्य असे, तुकोबारांची आवली म्हणजे लई भयानक आवली. आणि खरं सांगू का, एक मोठं वाक्य बोलू का, आई आवलीची भांडणं तुकाराम महाराजांची नव्हती, विठ्ठोबाची होती. काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि गेले तुकोबाराय बाजनाला. लय खतरनाक भांडायला आवले. तू खरं सांगू का आवले, मी देवाचं नेहमीच आभार मानतो. ते देवाने मला भांडणारी बायको दिली म्हणून तर मी भांडणाऱ्या डोंगरावर गेलो. नाही तर लय गोड बोलणारी दिली असती ना, मी घरातच बसलो असतो तुझ्यापाशी. आवली म्हणते, महाराज अहो तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? आवले, देव येणार आहे अगं, त्याच्यासाठी परमार्थ चाललाय. तुम्हाला म्हणला मुराळी म्हणून येणार आहे. महाराज कधीची आईला पाहिजे होता हो, का नाही आला तुमचा देव? नाही ते विठोबा हाय. आवली बघ, ती शोभा कासाराची बायको म्हणती, महाराज काकडाला जाताना घरी या, मी तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते. आवली म्हणली, फसवणार तुम्हाला ती. तुम्हाला काय वाटतं महाराज, गरम पाण्याने आंघोळ घालेल? आवले अरे खरंच म्हणली ती मला. जा महाराज बघा, मला का फसवं लावली ती, का मला असं करण? अहो महाराज, तुम्ही तुळशीची माळ घातली, तुम्ही आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, तुमचा प्रपंच पार सताळाला गेला, 64 लाखाची सावकारकी पाण्यात टाकली. आणि तुम्ही शिवबा कासराच्या बायकोनी, ती बायको का नाराज आहे माहिती का? तिच्या नवऱ्याला बी तुळशीची माळ घातली, त्याला बी भजनात नेलं, त्याला बी वारीला नेलं, तिचा बी संसार तसाच केला. तिला राग आहे तुमच्या मनात. नका जाऊ महाराज. महाराज म्हणतात, आवले बघ, गरम पाण्याने आंघोळ घालणार. गेले तुकोबाराय, देवा दया आली कर तुला माझी. बसले आंघोळीला, काय वाटतं गरम पाण्याने आंघोळ घाल? राग होता तिच्या मनात. विठ्ठलाचं भजन तुकोबारायांनी सुरू केलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे प्रवाडे. विठ्ठल विठ्ठल भजन महाराज करतायत. आणि आई एवढं उकळतं पाणी केलं, महाराजांना वाटलं खरंच गरम पाणी पडेल. आणि उकळतं पाणी श्री तुकोबारायांच्या अंगावर पडलं आणि अंतकरणातून आवाज, जळ माझी काया लागला जळ माझी धळे माझी काया लागला म्हणवा, भावरे केशवा माय बापा. आता दिसोने जना ऐसे करा नारायण. विठ्ठला कोठे गुंतलहासी पंढरीच्या राया. अरे काय या तुक्याचा अपराध, अंगावर फोड आले आई. समाजाला देव सांगितला आणि समाजाने काय दिलं महाराजांना? आता दिसोन हे जना ऐसे करा नारायणा. विठ्ठला यावं लागल रे बाबा, मुराळी म्हणून येणार होता. धावरे केशवा माय बापा, धावरे आकाश
माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा. 5 मिनिटं 9-5 चालतात ना, काय अडचण नाही ना. 2-4 मिनिटं पुढे गेलं तरी चालते. म्हणजे काय पाय बी दुखले की लांब करून बसायचं, सारखं घड्याळ बघायचं नाही. लक्ष देऊ नाही का? ह्या थोडं लांबून आले. मला असं वाटतं की वेळ पुरत नाही, चाल झाली पाहिजे, प्रमाण झाले पाहिजे. मलाही बोलायला काय होतं, मला माहिती आहे तुम्हाला भूक लागणार 9 नंतर आणि सगळ्यांची चुळबुळ सुरू होणार. परत म्हणणार कुणी आणला यो बुवा, त्याला वेळेवर संपवता येत नाही का? देवे दिला देह भोजना नाही भजना गोमटा. लक्ष देऊ नाही का सजनाव. आणि मग जळे माझी काया लागला वनवा दावरे केशवा माय बापा. महाराज म्हणतात नाही राहायचं विषय. पण पंढरीश परमात्म्याला प्रार्थना केली. आवली म्हणली कुठेही विठ्ठल. गरुडा जरूर निरोप गेला. घोडा सांग ना देवाला तुकोबांना आठवण आली. गरुड म्हणला महाराज माझा वशिला नाही. मग काय करू गरुडा? गरुड म्हणला पाय लक्ष्मीचे हाती. गरुड म्हणला माझ्याकडे नाही, लक्ष्मीला. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मीला सांगा तुमचं काम झालं. हे आई तुला दिसत नाही का तुकोबांच्या वेदना? आई म्हणते महाराज मी पाहिलं, समाजाने फार त्रास दिला तुम्हाला, पण माझ्या हातात काहीच नाही. देव झोपलेत आणि मी देवाला नाही उठू शकत. आता ते रागवतील. मग काय करू आई? तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषा ए शेषा तू उठवशील कर देवाला? तुला नाही दिसलं का तू कोणना त्रास होतोय? महाराज मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय. मग तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे तू शेपटी हलव शेषा. शेपटी हलवली की देव उठतील. तुझ्या अंगावर देव विराजमान आहेत. महाराज माफ करा मला, काल या मर्दनात नुसताच मोखार बसलो होतो, काहीच चुकी नव्हती, तरी मार खायला लागला. नाही कळलं का तुम्हाला? चेंडू गेला, पेंद्या गेला, गडबड झाले. सांग पेंढा हरीचा चेंडू, सांग पेंढा हरीचा चेंडू, पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा हे 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 सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांग पिढा हरिताचे. सांग पिढा हरिताचे. पाण्यात गेला, पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा हे बाई 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 बाई. पाण्यात गेला कसा हे बाई बाई. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा. हा जीव माझा, हा जीव हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा. झालाय विडा, झालाय विडा, झालाय विडा पिसा हा जीव माझा, हा जीव माझा. झालाय विडा पिसा सांगना. पाण्यात गेला कसा हे बाई 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 बाई. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा. लय बी मी कोरडा वाटाय नको म्हणून म्हणायला लागते थोडं थोडं. लक्ष नाही. पण वारीच्या वाटेवर काही संत निघाले आणि त्यांच्यावर तुकोबारींची नजर गेली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. एवढा करा उपकार सांगा निमा नमस्कार. माझी भकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा
मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला आला देवा अरे लई वेळ केलास रे चल तुका आता उशीर झाला. देव घ्या कोणी ऐता आला घरपुसोणी देवन लगे तुका चल अरे वेळ झाला तुका वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग वैकुंठासी रंग बोलावितो अंतकाळी विठू हमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबाऱ्या सांगता देवा तसं नाही जायचं घरी जावं लागेल. पाहुणा विणमुख जातो का. तुकोबाऱ्यांनी देवाचा हात धरला. घरात जगाच्या मालकाचं पहिलं पाऊल तुकोबाऱ्यांच्या घरात पडलं आणि श्रीवंत श्री जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या मुखातून निर्याण काळ प्रसंगात अभंगातलं पहिलं चरण. हे पाहुणे घरासे पाहुणे टाळी शेवट मग काय पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडके जर्जर. अभंगाची भूमिका अल्पशा बुद्धीने मांडली. एका चरणाचा विचार मांडला. पुढच्याही चरणांचा विचार महत्वाचाच आहे. पण ठोब्बा रखुमाय ज्याची कीर्ती साऱ्या जगतात
ज्वलंत इतिहास आज आपल्या आदरवडमध्ये घेऊन आलो. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची. महाराष्ट्राची भूमी म्हणजे पराक्रमाची, बलिदानाची, पराकाष्ठाची. प्रयत्नांनी उभा राहिलेला महाराष्ट्र राज आहे. राज हेच राज्य तुम्हाला निर्माण करायचं राज. यशाची कंक बहिरली नाही. हंबीराव होते सर्वात हंबीराव सुभेदार तानाजी मालुसरे एक एक मावळा शिवराजांनी घेतला आणि स्वराज्याला गवसणी घातली. पण दादा हे स्वराज्य निर्माण होण्याच्या अगोदर महाराष्ट्र वेगळा होता. महाराष्ट्र 12व्या शतकात फार सुंदर दिसत. 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक होतं. ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबा मराठी भाषेला गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृतातेही पैनाजी ऐसी अक्षरे रसिके मेळवी या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सकाळ. वारकरी आणि हरिहरी नाचत होते. मृदंगाचा आवाज येत होता. टाळांचा आवाज आणि भजनानंद अवघ्या महाराष्ट्रात उभा होता. अतिशय सुंदर या ठिकाणी महाराष्ट्र दिसत होता. पंढरपुरात वारकरी नाचत होते. पाना फुलांना भर आला होता. सनई चौघडे वाजत होते. पण याच 12व्या शतकानंतर या ठिकाणी महाराष्ट्राला उतरती कळा लागला आणि 8,000 इस्लामिक सत्तांनी पहिलं महाराष्ट्राला आक्रमण केलं. दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी धावत आला. 8,000 इस्लामिक सत्ता. मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी आणि अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. आया भेटींची चलबडल्या गेली. मंदिरं उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. आणि मग कोण रोकल हे वादळ? हे वादळ कोण रोकल? सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताटमानेनं पाहत होता. भगव्याचा रंग घडत होता. आणि मग कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज. दादा अरे नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज महाराष्ट्राला. आणि मग कोण रोकल हे वादळ? 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. आया बहिणीची इज्जत लुटल्या गेली. मंदिरं उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. आणि मग 288 वर्षानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी. 288 वर्षानंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे तुळजापूरची आई तुळजाभवानी, हे वणीची शक्ती, हे माहूरची रेणुका माता, तुला दार उघडावं लागलं. बये आता जर दार नाही उघडलं तर होईल. हे बये तुला दार उडावं लागल. बये दार उघड भैया, 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 कोल्हापूरची महालक्ष्मी
चालवा. आणि बयन नारू आणि बयन नारू आकाश महाराज बयन नारू घडलं धाराशिव, उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर, हे दादा औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर. हे भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा, तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शुभाराजांसमोर झुकावं लागेल. बहिण दारू आई साहेब जिजाऊंना दिवस गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये. शहाजीराजे सांगतात पुत्र व्हावा आईचा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही निजामशाही कुतुबराज फ्रेंच मुघल यांच्या मानगटावर बसेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र भाग करेल. आणि दिवस जवळ आला फाल्गुन महिने तृतीया 19 फेब्रुवारी 1630. दिवस जवळ आला फाल्गुन महिने तृतीया 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीतून आवाज आला आयुष्यभर जीवाशी खेळेल पण जो रयतेचं रक्षण करेल, आयुष्यभर जीवाशी खेळेल पण जो रयतेचं रक्षण करेल, तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला, एवढ्या महाराष्ट्राला झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. शुभाराजे जन्माला आले, तळहात टेकत आणि डाव्या गुडघ्याने रांगत. पाहता पाहता राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. वयाच्या 10व्या वर्षी शुभाराजांचं पहिलं लग्न झालं. शोभा करावं लागेल तुला लगीन. आई साहेब वयाच्या 10व्या वर्षी, पोरांनो वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झाले. आपली 35 वर्षाची अजून रेंजला नाहीत. त्यांना कळानच त्यांना काय करायचे. महाराजांना क्लिअर होतं विजन, स्वराज कळलं पाहिजे आपल्याला. आमच्या आई म्हणतात ना, आम्ही कुठं कीर्तनाला गेलो ना, एखाद्या घरात चहा प्यायला गेलो का, आई म्हणते तुमच्याकडे तरी बघा एखादी पोरगी महाराज. आईला म्हणलं आई पोराचं कर्तृत्व कमी पडले, पोरी काय आण नाहीत का, तेव्हा आहेत की. पोरांना तुम्हाला बी सांगतो मन घडाला अशी ताकद पाहिजे ना गाड्या. कर्तृत्वानी माणसं मोठी होत्यात बरं का. आज कबीर महाराजांना तुम्ही बोलवलं ना, मला जातीचा विचार करून बोलवले का? तुमच्या मनात कोणाच्या मनात जात धर्म पंथ नाहीये. आपल्याला हिंदुत्व मान्य पण छत्रपती शिवाजीराजांचं, शुभाराजांचं हिंदुत्व का मान्य? शिवबाराजांचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. ते कोण्या जातीचा द्वेष करणारं हिंदुत्व नाही. लोक म्हणतात महाराज का सांगायचे कीर्तनात, तुम्ही वेळ काढून घेता महाराज छत्रपती सांगता. अरे बाबा तू येडा आहेस. शिवबाराजे कीर्तनात का सांगायचे? शिवाजीराजे देव होते का माहिती नाही, राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आहेत. अहो ही मंदिरं महत्वाची आहेत आमच्यासाठी. आमची मुलं वेल क्वालिफाईड असतील पण मंदिरामुळे ती वेल कल्चरर होती. लक्ष नाही का? ती वेल कल्चरर बी असणं गरजेचं आहे. शिक्षण महत्वाचं आहे पण त्याच्याबरोबर आपली संस्कृती महत्वाची आहे आणि ती मंदिरात जपली जाते. आमच्यातलेच काय म्हणतात मंदिरं कायला बांधतात. मी कोणा टीका विका करत नाही बरं का. आज सांगण्याचं क्लिअर विजन आहे. ही कीर्तनं चाललीत नाही महाराजांमुळे चाललीत. नारड्यावर तलवारी ठेवल्या असत्या तुमच्या माझ्या. काही सप्त्यात माझ्या तारखा घेऊन एखाद्या वेळेस कॅन्सल झाल्यात. ते म्हणले मुसलमानाला कायला बोलावला, कमिटीतला एक आडवा गेला. आम्ही काय अफगाणिस्तान पाकिस्तानावर आलो इकडे. माझी 3री पिढी वारकरी संप्रदायात. माझे आजोबा भजनात होते, माझे वडील कीर्तनकार आहेत आणि मी तुमच्या समोर येत आहे. रक्त लाल आहे ना भाऊ. हे काय माहिती का, हे स्वतःच्या पोळ्या वाजण्यासाठी राजकारण करतात. शेतकऱ्यांना त्यांना काय पडलंय, कुठला धर्म काय? त्यांच्या पिकाला भाव दे, त्यांना धर्माचं नाही का पडलं? शेतकऱ्यांकडून माल घेणारा हिंदू बी आहे, मुस्लिम बी आहे, बौद्ध बी आहे. तो सगळ्या जातीचा आहे, तो सगळ्या धर्माचा आहे. लोकांना धर्माच्या जातीच्या अडचणी नाहीत, लोकांना रोजगाराच्या अडचणी आहेत. तुम्ही ह्या उभ्या करा, माझा कुठला पक्ष नाही. महाराज मी परखड बोलणारा वक्ता आहे. माझी आई मला नेहमी म्हणते कबीर महाराजांनी यार बोल एका दिवशी अडचणी दिवशी. आईला म्हणून आई ज्या दिवशी तुझा पोरगा जाईल ना त्या दिवशी हिंदू धर्मासाठी गेला म्हणून सोडून दे. आपण जगलोच पाहिजे. दादा
अरे कबीर महाराज काय जन्माला आले माहिती नाही आकाश बाबा, पण मरताना हिंदूच मरणार आहे की तो ये भूमी हिंदू की है, ये भूमी प्रभु रामचंद्र की है, ये भूमी सांता की नहीं मां, ये भूमी संतों की है. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला महाराष्ट्र आहे. ज्या आवेशानं आणि ज्या बेंबीच्या देठापासून महाराज समजून महाराज मी त्याच मातीतून आलोय जिथं तानाजी मालुसरेंचं बलिदान आहे. मी त्या मातीतून आलोय. राजगड तोरणा ही माती महाराष्ट्राची. इकडे रामशेज आहे नाशिकला, रामशेज. ही इगतपुरी आहे नाशिक, इथं महाराजांची पाऊल लागलीत. लोक म्हणतात इकडल्या जागेंना जमिनीला भाव आलेत. असेच नाही आले, संतांची पावलं लागली त्या मातीला. हृदय दाटून आलं, आई लग्न करावं लागल. हो शोभा, लग्न करावं लागल. ती म्युझिक रिपीट करायची शेवटपर्यंत. 8 लग्न झाली महाराजांची. शिवम महाराज 8 लग्न केली शोभाराजेंनी. लोकांना प्रश्न पडला, आपला राजा 8 लग्न, हम 2 और हमारे 2. शोभाराजेंनी का 8 लग्न केली असेल? याच्या मागे राजकारण होतं. मी काय राजकारणावर वाईट नाही बोललो. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. या दृष्टीने पाहता आलं पाहिजे. तुमच्या गावात 2 तास चांगलं कीर्तन करू शकतो. तुमच्या गावाचा विकास आमच्या हातात नाही. ती माणसं बनली त्यासाठी. राजकारण हे चांगलं समाजकारण आहे आणि हे संघटन निर्माण व्हावं म्हणून 8 लग्न करावी लागली महाराजांना. सोयरीक जोड शोभा, आपली माणसं जोड. हे आदिल, निजाम, कुतुब, मुघल आणि लई खतरनाक आहेत. टिकशील का यांच्या समोर? एकटा टिकशील? आई साहेबांची युक्ती कामाला आली. पहिलं लग्न केलं फलटण सातारा, निंबाळकर घरानं, फलटणचं घरानं. मुधोजी कन्याला घेऊन या गडावर. मुधोजी निंबाळकर म्हणतात, आई चुकलंय का आमचं? अरे मुधोजी सांगितलं तेवढं करा. आले मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन. तुरु 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 चालत कन्या चालत गेली आणि जिथं शोभाराजे उभे राहत आहेत तिथंच जाऊन ती कन्या उभी राहिली. आई, त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब, रणरागिनी सई. मुधोजी म्हणतात, हे सई, शोभाराजे ते. असं बघायचं नसतं सई. आबासाहेब हे शोभाराजे. सई धाडस कसं जायचं तिथं जायचं? कसं झालं सई धाडस? आबासाहेब, अरे शोभाराजे नाहीत. कोण म्हणते? सई म्हणती. रणरागिनी लहान आहे सई. मुधोजी म्हणता, सई अरे बरखास्त करतील राज्यातून, काय बोलती इथं? अरे ते शोभाराजे आहेत, आम्ही ओळखतो त्यांना, इथंच काम करतो आम्ही. नाही आबासाहेब, हे शोभाराज नव. तशीच सई फिरली आणि आई साहेबची जाऊनच्या मांडीवर जाऊन बसली. मुजराच नाही केला आज. इथं मुजरा नाही करून कोणी येतच नाही. मुधोजी म्हणता, सई राष्ट्रमाता, राजमाता, नवे नवे स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत. सई मुजरा कर. चुकला आई साहेब, आमच्या लक्षातच राहिलं नाही हो. ते आमच्या आबासाहेब म्हणतात, ते तिथं ते दानपट्टा चालवतायत ना, ते तलवार फिरवतायत ना, ते शोभाराजेत. मग सई तुला काय वाटतं? मला वाटतं आई साहेब ते शोभाराजे नाहीत. शोभाराजे नाहीत? काय बोलती सई? हो आई साहेब, ते शोभाराजे नव्ह. मुधोजींना वाटलं संपलं काम आता राज्यातलं, आपल्याला बरखास्त करणार. सईने अपमान केला. सई म्हणते, आबासाहेब अरे तुमची ती कन्या आहे रणरागिनी, जी तुमची मान ताट उभी करेल. तुम्ही काळजी नका करू, आम्हाला माहिती आहे ते शोभाराजे नाहीत. आई म्हणते, मग सई एवढ्या धारिष्ठाने बोलते ते शोभाराजे नाहीत, मग कोण आहेत? आई साहेब, ते शोभाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजी राजे, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. सई कसं ओळखलंस? फिरणारा दानपट्टा आणि तलवारीची धार सांगते आई. ही तलवार मुघलांच्या गर्दन होणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकणार. आई भगवा फडकणार. हे स्वराज्य निर्माण होणार. ए ए ए ए सई, साथ दिशील का माझ्या शिवबाची? जोपर्यंत स्वराज्य उभं राहत नाही ना, तोपर्यंत सई सोबत असन. हा महाराणी सईबाईंचा शब्द आहे. दादा, आई, 5-7 मिनिटं चला सोबत, सर्वांगाचे कान करा. दुर्दैवी आई ठरली महाराणी सईबाई. 2.5 वर्षाचे होते बाळशंभूराजी आणि आई साहेबांच्या देहातला प्राण निघाला. जगदंब जगदंब
शंभूराजे म्हणतात, आई का रडत आहो? आई म्हणते, निघालो आम्ही राज. बाळराजे, तुमचा कवळा ध्यान आमच्या हातात. आम्ही लई दुर्दैवी आई ठरलो. आम्ही दूध बी पाजू नाही शकलो तुम्हाला. खरं सांगू का, मातेच्या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मातेच्या हृदयात लेकराविषयी वेगळं प्रेम असतं. दूध नाही पाजू शकलो शंभूराजे. शंभूराजांना दूध पाजले. पुणे जिल्हा कापूरवळ धाराऊ माता. कोण येतच नव्हतं इथं. धाराऊचं दारिष्ट झालं. मी पाजते दूध. आई साहेबजी जाऊ म्हणता, धाराऊ दारिष्ट कसं झालं? आई, अहो शंभूराजांना दूध पाजावं म्हणजे या धाराऊचं दूध पवित्र झालं. असा होता छावा, भयानक योद्धा. 3च वर्षाचे होते पण लई जबरदस्त. आईचं दुःख राजाला कळलं. आई नका ना रडू. जगदंब तडफडत होता आईचा देव. आई काय दुःख आहे? आई म्हणते, तुमचे आबासाहेब नाहीयेत शंभूराजे. आम्ही आणतो त्यांना. त्यांचा हात पाहिजे ना हातावर, मी आणतो. आबासाहेब इथं कुठे येर झारे मारता? आमच्या आई साहेब शेवटचा श्वास घेत आहेत. निष्ठूर झाले का आबासाहेब? ओ बाळराजे, कुणाला बोलता? तुम्ही आबासाहेब असताल पण यावेळेस तुम्ही कुणाची तरी पती आहात. आमच्या आईचा देहातला प्राण जात नाही तुम्हाला बघून. किती प्रेम करतात आमच्या आई साहेब तुमच्यावर. आई, महाराजांनी 8 लग्न केली हो, सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर होतं. मग का नाही आले महाराज भेटायला महाराणी सईबाईला? शोभा, आई साहेबजी जाऊ म्हणतात, जा बाळराजांबरोबर. ओ बाळराजे, दोष नका देऊ आबासाहेबांना. ते तुमच्या आई साहेबांनी शब्द नाही पाळला असं म्हण नाही त्यांचं. तुमच्या आई साहेब म्हणलेल्या शेवटपर्यंत 7 दिन स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत. त्यांना वाटते फसवलं तुमच्या आईने त्यांना. नाही वा आबासाहेब, आमच्या आईलाही प्रेम करतात तुमच्यावर. का फसवतील ते? शंभूराजे त्यांनी साथ नाही दिली आम्हाला. शब्द कुठं पाळला? आले शंभूराजे घेऊन आईकडं. छत्रपती शोभाराजे म्हणतात, सई चालली का ग सोडून? सईबाई म्हणतात, महाराज खरंच जीव नाही का हो तुमचा आमच्यावर? ध्याना हात हातात. काय चुकलं तर माफ करा. माफ करा ना महाराज साहेब. सई, तू फसवलंस ग. तू शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ दिली म्हणून. तू शब्द पाळला नाही सई. हळू दादा, महाराणी सईबाई जो शब्द बोलल्यात ना, तो महाराष्ट्रात सुवर्णाक्षरात लिहिला गेलाय आजही. तरुणांनो ऐका, महाराणी सईबाई म्हणतात, आम्ही फसवलं नाही महाराज, आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे. आपण सई तू चालली, निघालोय आम्ही, निघालाय आमचा श्वास. पण महाराज साहेब, आमचा श्वास जरी चालला असेल ना, तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते. तो शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी लढत. ओ संभाजी राजे, छावा हात तुम्ही आमचे, आणि छावा झुकत नाही बर का. जगदंब, जगदंब काय आई? अडचणीत कामाला येईन शंभूराजे शब्द. आई जगदंबा कृपा, प्राण सोडला नाही. महाराज लई एनर्जी लागते बरं का प्रसंग सांगायला. माझ्या बिपटाचा दुःख त्यातले. मी फक्त एक ब्लॅक कॉफी घेऊन उभा आहे तुमच्या समोर. माझ्या अंगावर जे शहारे उभे राहिलेत ना, ते इतिहास ऐकताना आणि इतिहास सांगताना वेगळे आवेश. म्हणजे असं एक एक पान पलटतो ना, निघून गेली नाही बाळराजांची. शंभूराजे आबासाहेबांच्या पोटावर आहेत. ओ आबासाहेब, आमची आई म्हणती छावा चुकत नाही. संभाजी छावा आहे. हा छावा कोण असतो? जिजाऊ आई साहेब म्हणतात, बाळराजे, ज्याचा बाप सिंह असतो ना, त्याचा पोरगा छावा असतो. छावा आहे संभाजी. बाबा खरंच छावा, खरंच छावा. ए तरुणांनो, एवढे बी आले नाहीत महाराज. आई म्हणते छावा म्हणून.
राजे पकडले गेले असते का? आपली माणसं बैमान आहेत. आपल्या माणसाने आपल्या माणसाला पुढे नाही जाऊन दिलं कधीच. हो बडबड करू नका हो. पकडले गेले राजे. कवी कलश म्हणतो राजे अरे पकडले गेलं कर कर बहुदंड वाजायला लागले. राजा म्हणतात कवी हे कवी कलश कुणाची मजाल आहे संभाजीला हात लावायची. राजे गणोजीने पितुरी केली. शिवम महाराज गणोजी कोण होता माहिती का? शंभू राजांचा सख्खा मेवना होता गणोजी. गणोजी अरे माया कर ना या महाराष्ट्राच्या मातीवर. अरे तू बोलला असता तर सगळं दिलं असतं रे. तू एकदा बोलला पाहिजे होता गणोजी. आई मी तर बसलेल्या आईला प्रश्न विचारन या मातीतून फरफडत गेलो महाराजांना उंटाला बांधून काय वाटलं असं राजांना? पाणवले होते डोळे आज. कवी कलश म्हणतो राजे हो डोळ्यात कधीच पाणी बघितलं नाही हो. अपराजित होता एक युद्ध न हारणारा. आज रडत होता. रडत नाही ना कवी. पण या पाना मुलांना माहितीच नाही अरे त्यांचा संभाजी. या गडकिल्ल्यांना या पायऱ्यांना अरे सांगोडून त्यांचा छावा पकडला गेलाय. कवी या नद्या नाल्यांना पूर आलाय र. त्यांना सांग ना त्यांचा संभाजी पकडला गेलाय. उंटाला बांधून फरफडत नेलं दादा. अरे तिथं जखमा झाली त्याला. अशी मान आहे ना माग वळून बघत होती सारखी. कही म्हणतो राजे नका डोळ्यात पाणी आणू राजे. राजे म्हणतात कवी अरे रानपूर उद्ध्वस्त केलंय मी. रडणारा राजा आहे का मी? लढणारा आहे मी. मला जे का रडता? तो जंजिरा राहिला ना कवी. माझ्या आई बापाचं स्वप्न होतं जंजिरा घ्या शंभूराजे सिद्धीला सळो की पळो करा. सगळे सिद्धी उद्ध्वस्त केले राजानी. स्वप्नात येतो सिद्धीच्या शंभू राजा. ए तरुणांनो आई बापाच्या स्वप्नासाठी लढायचं बरं का. तुमच्या माझ्या झोपड्या आणि कुडाची घरं बघून हिनवलंय लोकांनी. तिथं बंगले उभे करा. एक दिवशी बापाला म्हणाव तुला बघून हिनवलं ना तुझ्या पोरांनी तुझ्यासाठी करून दाखवलं बघ. एकदा बंगले उभे राहिले ना जी माणसं हिनवत्यात 30 पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करा येतात. चांगल्या गाडीत बसला आई बापाला किती राहिलं आयुष्य त्यांचं. माहेला म्हणायचं म्हातारे लई कष्ट केलेस तू माझ्यासाठी तुझ्या पोरांनी करून दाखवलं बघ. अहो त्यांना वाटन खरंच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ मोठी. आयुष्यभराचं कष्ट संपवा आई बापाचं पोरांनो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू कामने. जी माणसं हिनवतात ना आकाश महाराज ज्यांनी तुम्हाला मला हिनवलंय ना एक दिवशी ती स्टेटस ठेवतात आज आपली. हे कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. करता ठेवत्यात लोक स्टेटस. स्टेटस निर्माण करा. वायफट चर्चाला वेळ घालू नका हो. शिक्षण महत्वाचं आहे. आम्ही एवढा प्रवास करतो ना 1000 किलोमीटरचा भाऊ. आम्ही आमचं फिजिकल गमावतो काय आम्हाला वाटतं शरीर. 106 किलो वजन झालं आमचं मागच्या महिन्यात. 93,000 किलोमीटर गाडी पडल्या 7-8 महिन्यात. आमच्या घरची आमची वाट नाही बघत का? तुमची इच्छा आहे आम्ही जेवण करावं आणि आम्हाला पथ्य पाळावे लागतील. परंतु चांगला व्यायाम करा. चांगला व्यायाम करा. चांगला आहार घ्या. शरीर कमवा. शरीर ही संपत्ती आहे. सगळे पैसे आणि काहीच कामाला येणार नाही. तुमचं शरीर हेच महत्वाचं कामाला येतं. आयुष्यात शरीर लय महत्वाचं आहे. ज्याला ते कमावता आलं ना ते धर्मवीर शंभूराजांनी शरीर कमावलं. असा होता सर्जा छावा कर कर बाहुदंड वाजवत होते. एवढे बी हालत नव्हते राजे. आई डोक्यापासून ना कपर्यंत जखमा झाल्या हो. तलवारीने फाडलं शरीर महाराजांचं. तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती ना. या सैतानाने मिठाचं पाणी टाकलं महाराजांच्या अंगावर. पाण्यातून मासा बाहेर यावा ना असा तडफडला असता. एवढे बी आले नाहीत राजे. जगदंब जगदंब काही म्हणतो राजे काहीच होत नाही का हो? राजे म्हणतात कवी त्रास होत असेल की र. माणूसची ना मी
माझी आई म्हणती संभाजी छावा आहे, आणि छावा चुकत नाही तर छावा चुकला की हिंदू धर्म संपलाच कवी. या हिंदू धर्मासाठी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, आणि बीज वाढावे नाम. त्रास होत होता महाराजांना. बाबा मानेवर वार झालते हो, खाली जात नसलो हे मान, अशी धरली होती मान. और शेवटचे 2-3 वाक्य बोलणारे फक्त झालं कीर्तन. औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी, मेरे सामने लाया जाए. ते सहकारी म्हणतात हुजूर मत जाओ संभाजी के सामने, एका झपक्यात उलटा करेल. महाराष्ट्रातलं रक्त ये रे भयानक के हुजूर. ए निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या संभाजी की ओर से हो? माफ करो हुजूर, इस वक्त हम सच्चाई की तरफ से हैं, और सच ये है कि संभाजी छावा है, और छावा झुकता नहीं किसी के सामने. महाराज उभे राहिले समोर. ये आंखें सताती है. ये अल्लाह ए परवरदिगार, अरे एक तो संभाजी देते ऐसा हमारे मुल्क में, तो पूरी दुनिया पे राज करते हम. औरंगजेब म्हणतो एक संभाजी देता माझ्या राज्यात अख्ख्या जगावर राज्य केलं असतं, असा हा योद्धा आहे. कैसे आया गिरफ्त में? हुजूर ये गिरफ्त में नहीं आया, यांच्याच लोकांनी फसवले याला. आपली माणसं मोठी करा ना दादा, आपली माणसं मोठी केले आपण मोठं होत असतो. गिरफ्त में नहीं आया ये हुजूर, ये गलती से पकड़ा गया है. लाल बुंद सळ्या डोळ्यात गेल्या आई. नवल सांगू का, सळ्या जाताना डोळे बी झाकले नाहीत महाराजांनी. कवी कलश म्हणतो राजे झाका नाव डोळे. राजे म्हणतात कवी डोळे झाकन तो छावा कोण र? माझा धर्म पुढे निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकवू नये. सपकन सळ्या गेल्या आणि घरकन डोळे फिरत होते. डोळे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावाच तुमच्या भेटीला येतो. लय वार झाली हो आई. ओ आई सईबाई, तुम्ही म्हणताना छावा चुकत नाही, नाही चुकला तुमचा छावा, नाही चुकला. कवी कलश म्हणतो अशा मित्राबरोबर मरायला भाग्य लागतं राजे. अडचणीत मदत करणारे मित्र नकोत, अडचणीच नाही आल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणारे मित्र कवी कलश आणि छावा संभाजीराजांसारखे. हे शेवटचं वाक्य 5-6 शब्दांचं ते इतिहास गौरवशाली करून गेला. तुम्ही आम्ही छावा म्हणन, आपला राजा आहे. औरंग्या म्हणत नव्हता, पण आज औरंगजेबाने सिंहासन सोडलं. हमने आंखें निकाल दी इसकी. औरंगजेब म्हणतो दुश्मन, हे वाक्य पूर्ण झाल्यावर टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की परमेश्वराच्या समर्पित करतो. त्यास पुन्हा नवीन अभंग, नवीन शिवचरित्र ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय.